श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा 9 नोव्हेंबर पासून दिवाळीला सुरुवात होणार आहे आणि या 15 नोव्हेंबरला दिवाळी हा सण संपणार आहे। वसुबारस सणाने दिवाळीची सुरुवात होणार असून वसुबारस हे 9 नोव्हेंबरला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे म्हणजे 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी आणि याला आपण धनतेरस असं सुद्धा म्हणत असतो। तर हा दिवस जो असतो तर तो या दिवाळीतल्या दिवसांमधला एक अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। तर पहा या दिवशी तुम्हाला झाडूला एक अशी वस्तू बांधायची आहे त्यामुळे वर्षभर पैसा हा तुमच्या घरामध्ये आकर्षित होत राहील आणि त्यामुळे आपल्या धनामध्ये संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होईल आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही पैशाची कमतरताही पडणार नाही। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची माता लक्ष्मीची आणि विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते। या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी केली जाते आणि या वस्तूंची खरेदी केल्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत असते असं सुद्धा मानलं जातं। या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची विधिवत पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर्य हे नांदत असते असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून न चुकता करायचा आहे। तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा सांगणार आहे। उपाय तर तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सोन्या चांदीच्या पेक्षा सुद्धा घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अतिशय महत्त्वाच्या वस्तू घेऊन यायच्या आहेत। तर पहा या वस्तू तुम्ही सोनं चांदी म्हणून सुद्धा खरेदी केली तरीही चालेल। आता ज्यांच्याकडे पैसा आहे तर ते सोने चांदीच्या वस्तू खरेदी करू शकतात पण ज्यांच्याकडे पैसा नाही तर त्यांना उद्याचा दिवस काढायचा कसा हा प्रश्न पडलेला असतो। तर अशा लोकांनी सुद्धा तुमच्या घरामध्ये सोन्या चांदीची खरेदी करू नका पण जी वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे ज्या 3 वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर त्या वस्तूंची नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता। त्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, लक्ष्मी ही स्थिर राहील, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल। तर पहा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय प्रिय आहे ते म्हणजे मीठ। तर या दिवशी तुम्हाला मिठाचा एक पुडा किंवा एक पॅकेट हे खरेदी करून आणायचं आहे। आता यामध्ये तुम्ही खडे मीठ सुद्धा आणलं तरीही चालेल किंवा तुम्ही बारीक मीठ आणलं तरीही चालेल पण शक्यतो करून तुम्ही या दिवशी खडे मीठ आणण्याचा नक्की प्रयत्न करा कारण मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती आणि मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच या मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच आपल्याला या दिवशी मीठ खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचं आहे। जर आपल्या घरामध्ये मीठ असेल तरी सुद्धा आपल्याला एक मिठाचा पुडा किंवा एक मिठाचं पॅकेट हे नक्की खरेदी करून आणायचं आहे। आता मीठ जे आहे तर ते तुम्ही अगदी बारीक छोटं पॅकेट जरी आणलं तरीही चालेल किंवा मग तुम्ही मोठं पॅकेट आणलं तरीही चालेल पण तुम्हाला या दिवशी मीठ हे नक्की खरेदी करायचं आहे। आदल्या दिवशी तुम्हाला खरेदी करून ठेवायचं नाही किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणून ठेवायचं नाहीये। तर 10 नोव्हेंबरच्या दिवशी तुम्हाला सकाळी जाऊन हे मीठ घेऊन यायचं आहे। त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा अख्खे धणे। अख्खे धणे जे आपण आपल्या मसाल्यामध्ये वापरत असतो तर ते सुद्धा या धनतेरसच्या दिवशी म्हणजे या धनत्रयोदशीच्या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जातात। आपण धन खरेदी केल्यानंतर म्हणजे खरोखरच धन म्हणजेच काय तर सोनं खरेदी केलं असं मानलं जातं। म्हणूनच आपल्याला सोन्या चांदीची खरेदी करणं जरी या दिवशी शक्य नाही झालं तरी सुद्धा आपल्याला 50 ग्रॅम तरी किमान धने हे आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत। आता यानंतर पुढची वस्तू म्हणजे झाडू। तर पहा आपल्याला या दिवशी झाडू सुद्धा खरेदी करून आणायचा आहे। एक नवीन झाडू या दिवशी तुम्हाला खरेदी करायचा आहे। छोटा झाडू आणला तरीही चालेल, मोठा झाडू आणला तरीही चालेल पण एक झाडू तुम्हाला नक्की आवर्जून या दिवशी खरेदी करायचा आहे। आता हा झाडू सुद्धा तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खरेदी करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मी मीठ सांगितलेलं आहे तर ते सुद्धा खरेदी करायचं आहे आणि धने सुद्धा खरेदी करायचे आहे। तर अशा या 3 वस्तू तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आवर्जून खरेदी करायची आहे। 3ही वस्तू तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी आणायच्या आहेत। आदल्या दिवशी तुम्हाला घरामध्ये आणून ठेवायच्या नाहीयेत। आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत असते या वस्तू आणल्यामुळे आणि त्यामुळे धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीला
आपल्या घरामध्ये प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत। या वस्तू घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, एका वाटीमध्ये तुम्हाला सर्वप्रथम धणे काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जो मिठाचा जो पुडा किंवा जे पॅकेट आहे तर ते अख्खं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे। त्यानंतर तो झाडू जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला एका पाटावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला या तीनही वस्तूंची तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे। तर धनतेरसच्या दिवशी तुम्ही पूजा मांडणार आहात तर ही पूजा सुद्धा तुम्हाला मांडायची आहे। शेजारी तुम्हाला झाडू ठेवायचा आहे, एका पाटावरती मीठ ठेवायचं आहे, मिठाचा तुम्हाला पॅकेट ठेवायचं आहे। त्यानंतर धणे जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला एकामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला ठेवायचे आहेत। त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला साखर घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू तुम्हाला एका पाटावरती ठेवायच्या आहेत आणि त्याची तुम्हाला छानशी पूजा करायची आहे। हळदी कुंकू तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या ज्या वस्तूंची पूजा ही तुम्हाला या दिवशी करायची आहे। आता तुम्हाला जो झाडू आणलेला आहे तर त्या झाडूला आपल्याला एक वस्तू सुद्धा बांधायची आहे। आता ही वस्तू म्हणजे काय तर कलावा, जो लाल आणि पिवळ्या रंगाचा जो धागा असतो तर त्याला आपण कलावा म्हणत असतो। तर हा कलावा तुम्हाला या झाडूला बांधायचा आहे। तर हा धागा झाडूला या दिवशी बांधल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आणि आपल्याला आयुष्यभर कोणत्याही गोष्टीची कसलीच कमी पडत नाही। आता कलावाचा जो धागा आहे तर तो तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळेल आणि तुम्हाला तिथून तो कलावा आणायचा आहे आणि त्याचे जे 3 वेढे असतात तर 3 वेढे तुम्हाला या झाडूला लावायचे किंवा 3 काठी तुम्हाला या झाडूला मारायच्या आहेत आणि हा झाडू तुम्हाला तसाच ठेवायचा आहे। आता जर तुमचा झाडू छोटा असेल तर मग तो तुम्ही तुमचा देवघर स्वच्छ करण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही तुमचं अंगण स्वच्छ करण्यासाठी सुद्धा हा झाडू वापरू शकता, पण हा झाडू तुम्हाला तसाच ठेवून द्यायचा नाहीये, तर त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे। आपल्या घरामध्ये तुम्ही जसा जसा या झाडूचा वापर कराल तशी तशी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी, संपत्ती आणि सुखशांती तुमच्या घरामध्ये यायला सुरुवात होईल। तर पहा, आता जे वाटीमध्ये आपण धणे घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये आपण जी थोडीशी साखर घेतलेली आहे तर या 2 वस्तू दिवाळी होईपर्यंत तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत आणि दिवाळी झाल्यानंतर याच्या 2 वाट्या आहेत तर त्या तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा इतर कोणत्याही झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायच्या आहेत, जेणेकरून पहा तिथे जे काही कीटक असतील, मुंग्या असतील, पक्षी असतील तर हे धान्य आणि ती साखर ते खाऊन जातील। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू चमत्कार व्हायला सुरुवात होईल आणि खरोखरच त्याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल। तुमची जी काही अडलेली सर्व कामं आहेत तर ती सुद्धा पूर्ण होतील, पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील, पैशाचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि हातातून जास्त पैसा जर खर्च होत असेल तर तो खर्च होणार नाही आणि घरामध्ये लक्ष्मी टिकायला सुद्धा सुरुवात होईल आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।